नमस्कार, मी अमित रामटेके आणि आज मी बोलणार आहे साक्री विधानसभा मतदारसंघाबद्दल। साक्री हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा धुळे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे आणि या धुळे जिल्ह्यातील हा मतदारसंघ अनुसूचित जमातीकरता राखीव असलेला मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर वर्तमान जे आमदार आहेत मंजुळा गावित, ह्या मंजुळा गावित अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार आहेत। जर आपण मंजुळा गावित यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मंजुळा गावित ह्या 2009ला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या। त्यानंतर त्या 2014ला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या आणि 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती आणि मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्यामुळे मंजुळा गावित यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी करून त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या आणि साक्री विधानसभा मतदारसंघामधनं मंजुळा गावित ह्या निवडून सुद्धा आल्या। हा तर झाला एक भाग की मंजुळा गावित ह्या आता सध्या साक्री विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। मंजुळा गावित यांनी निवडून आल्याच्या नंतर आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीमधनं बाहेर पडले आणि बंडखोरी केली, त्यानंतर मंजुळा गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता आणि त्या सध्या महायुतीच्या जे एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारला त्यांचा पाठिंबा आहे। आता जर बघितलं की महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या मंजुळा गावित आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांचं या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे आणि ज्यावेळेस या मतदारसंघाबद्दल महायुती आणि महाआघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस पाहण्यासारखी गोष्ट अशी असणार आहे की मंजुळा गावित ह्या पुन्हा भारतीय जनता पार्टीकडनं लढणार आहेत की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं लढणार आहेत आणि हा जो उमेदवारीचा तिढा आहे शिंदे गटाच्या की भारतीय जनता पार्टीच्या, हा महायुती कशा पद्धतीने सोडवते हे सुद्धा खूप पाहण्यासारखं मनोरंजक राहणार आहे। कारण मंजुळा गावित या अपक्ष उमेदवार असल्यामुळे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असल्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे गट हा आपल्या बाजूने किंवा आपल्याला या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी याकरता प्रयत्न करेल। तर भारतीय जनता पार्टीने परंपरागतरित्या इथं आपलं चांगलं संघटन निर्माण केलेले असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा गेल्या वेळच्या इलेक्शनमध्ये सेकंड नंबरला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसुद्धा या मतदारसंघावरती आपला दावा करणार आहे। तर ही झाली महायुतीकडनं जर आपण बघायला गेलं लोकसभेचा जो इलेक्शन झाला 2024च्या या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे जे उमेदवार होते गोवाल पाडवी यांना बऱ्यापैकी मताधिक्य मिळालं आणि काँग्रेसच्याला सुद्धा असं वाटतंय की काँग्रेस हा मतदारसंघ आरामात जिंकू शकते। यापूर्वी जे इलेक्शन झाले 2009 आणि 2014चं त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना इथं विजय मिळालेला आहे। त्यामुळे काँग्रेसकडनं सुद्धा कोण उमेदवार दावेदारी करते आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर सुद्धा या मतदारसंघाचा बराचसा गणित अवलंबून राहणार आहे। काँग्रेसकडनं गेल्यावेळी धनाजी अहिरे हे निवडणुकीमध्ये उभे राहिले होते, त्यांना 25,302 इतके मतं मिळालेली होती आणि मंजुळा गावित यांना 76,166। तर अशा पद्धतीच्या राजकीय सध्या समीकरण आहे आणि जर आपण बघितलं तर या मतदारसंघामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती कोणता उमेदवार फोकस करतोय आणि कोण जनतेच्या मनाला साथ घालू शकते यावरती सुद्धा या मतदारसंघाचं गणित बऱ्यापैकी अवलंबून राहणार आहे। या मतदारसंघातील जर आपण महत्त्वाचे मुद्दे बघितले तर महत्त्वाचा मुद्दा आहे
की या मतदारसंघामध्ये कोणत्याही पद्धतीचा मोठा असा प्रकल्प नाही, ज्यामुळे या मतदारसंघामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकेल. रोजगार निर्मिती न झाल्यामुळे या मतदारसंघात बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातील अल्पभूधारक आणि सुशिक्षित बेरोजगारांना गुजरातच्या दिशेने वाटचाल करावी लागते. रोजगारासाठी पोटाच्या जे काही आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी. आणि या मतदारसंघातील सर्वात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मतदारसंघामध्ये पांजरा कान साखर कारखाना जो आहे तो बऱ्याच दिवसापासून शेवटच्या घटका मोजत आहे. त्याला अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा असा ठोस मदतीचा हातभार मिळालेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे आणि या मतदारसंघाचा कोण आमदार बनतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्याचा मान हा कोणाला मिळतोय. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ जरी असला तरी या मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवारी करता विविध पक्षांकडनं दावेदारी खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि हे सर्व पार पाडून कोणता उमेदवार हा जनतेच्या मनामध्ये खरा उतरतो आणि कोण निवडून येतो ही पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की साक्री विधानसभा मतदारसंघामधनं आमदार बनण्याचे सध्याचे चान्सेस कोणाचे आहेत, कोण तयारी करतंय, म्हणजे काँग्रेसला किती चान्स आहे, भारतीय जनता पार्टीला किती चान्स आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती चान्स आहे, काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तुर्तास एवढंच, नंतर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विधानसभा मतदारसंघाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र.